किती कान सावतोय हा. विभावरी कुठे गेली दिसत नाहीये. काय झालं बाबा? नाही काय नाही. हरिश्चंद्र भंडारा आहे. लोकांना बघ काय हवंय काय नकोय ते. बाबा यू डोंट वरी, आय एम हिअर ना, देन नो फिअर. एकदम रिलॅक्स करा तुम्ही, टेन्शन नाही. चला अमिताभ मी येतो बाबा. काय त्या आमदारबाई सोबत असं काय बोलणं झालं तुमचं? असं काय चमत्कार दाखवला तुम्ही की डायरेक्ट तिनं लोटांगणच घातलं तुम्हाला? टिम्पल, समोरच्या बाईला बाटलीत कसं उतरवायचं हे देवी सिंगला चांगलंच माहिती आहे. तुला म्हणाल होतं ना तिला माझ्या पायाशी आणीन, आणलं की नाही? लगेच हवेत उडायची गरज नाही. हा आमदारबाई येते, आमदारबाई. हा तुमच्या आधीपासून राजकारणात आहे. एकदा का डोकं सटकलं ना तर तुमची कशी वाट लावल ना तुम्हाला पण कळायचं नाही. हे राजकारणी लोक दिसतात तसे नसतात. जोपर्यंत गरज आहे ना तोपर्यंत लय गोडगोड बोलते. एकदा का गरज संपली कळायचं पण नाही तुम्हाला कधी झालं तुम्ही. आणि वाट कोणाची लागेल? माझी. टेन्शन घेऊ नकोस तू, अशी वेळ येणार नाही. मी सांगतोय ते कर. बर. ती विभावरी कुठे दिसत नाही, तिला शोध आणि माझ्या रूम मध्ये पाठव. विभावरी? हा इथे लोकांची गर्दी बघताय ना किती. हा तिला शोधू मी? कशाला प्रॉब्लेम क्रिएट करायचे? पैसे पाहिजेत ना तुला? वय पाहिजे. मग कर हे काम. सतर्क राहा. आणि चला सतर्क राहू. कुठे गेली विभावरी? दिसली दिसली बाई दिसली. पोटभर जेवायचं काय? वहिनी अगं दी मी आवडते. का का म्हणजे ते आपलं भात संपायला आला ग. माणसं वाढलीत ना, भंडारा कमी पडायला नको. तू तेवढं भाताचं बघतीस का प्लीज? हा तू नीट वाढ. वय तू काळजीच करू नकोस. तू जा. तुम्हाला पाहिजे? नाही घ्या. विभावरी हॅलो, तुम्ही दर्शन घेतलं का बाबांचं? नाही अजून. नाही? अहो मग जा की, आधी दर्शन घ्या मग वाढा. हा ते मी करते, तुम्ही आधी दर्शन घ्या. हा जा जा. बरं. तुम्हाला लाली वहिनी कुठे चाललीस? अगं आत्याने बोलवलं मला म्हणून चालले. कुणी? अगं फुला आत्यानी. वय का? अगं पण मी काय काम असेल ते मी बघते ना. तू तेवढं भाताचं बघ ना, ते लय महत्वाचं आहे. भंडारा कमी पडायला नको ना. पण आत्याने ते बोलवलं. नाही महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. तिकडे मी लक्ष देईन. तू जा. नीट जेवण वाढ. अगं तू काळजीच करू नको. जा. त्या कॉन्ट्रॅक्टरनी पाठवलंय. काम जोरात चालू आहे मॅडम. काका एकदा कॉन्ट्रॅक्टरला मला भेटायला सांगा. ओके. नमस्कार मॅडम, मी धनराज जगताप. मी या गावचा लोकनियुक्त सरपंच मॅडम. गेले 2 टर्म म्हणजे जवळजवळ 10 वर्ष मीच या गावचा सरपंच आहे आणि तेही बिनविरोध मॅडम. आणि माझ्या कार्यकाळात गेल्या 10 वर्षात गावात इतकी विकासाची कामं झाली मॅडम, काय सांगू तुम्हाला. मग मी काय करू? नाही म्हणजे आता कसं आहे, आपल्या बाबांची कीर्ती एवढी या भागात परिसरात पसरली आहे आणि गावात लांब लांबहून बाबांच्या दर्शनासाठी लोक येतात. तर गावात जरा सोयी सुविधा असं व्हायला पाहिजे आणि फंड पाहिजे होता त्यासाठी, सोयी सुविधासाठी, विकास कामांसाठी. आलं लक्षात. फंडची काळजी तुम्ही नका करू, तुम्ही बाबांकडे लक्ष द्या, बाकी मी बघते. मॅडम गावातली लोक कौतुक करतात माझं की यासारखा सरपंच झालाच नाही, इथनं मागं पण झाला नाही, इथून पुढं पण होणार नाही असं मी नाही म्हणत, लोक म्हणतात. आणि त्यासाठी मॅडम सरपंच पदावर किती दिवस गावात काम करायचं, त्यासाठी एक तालुका पातळीवरचं एखादं पद द्यावं. मी नाही म्हणत मॅडम, गावातली लोक बोलतात. गावातली लोक. एक मिनिट. मॅडम खूपच बिझी दिसतात. तर मी काय म्हणतो, जरा मॅडमला तुम्ही बोलवलंत मला बाबा?
विभा, मला बाबा नको माणूस, गोपाळच म्हण, आणि मला माफ करा. माफी कशाबद्दल मागताय पण? विभावरे, तुझे बाबा गेले, तू दुःखात असशील. दुःखातून सावरण्यासाठी मी तुला अजिबात वेळ नाही देऊ शकलो, त्यासाठी मी तुझी माफी मागतोय. काय करू, देवाच्या कार्यात मी इतका गुंतलोय की आजूबाजूला लक्षच जात नाहीये. मला कळतंय, सगळं कळतंय, पण तरी सुद्धा जी व्यक्ती माझ्या मनाच्या जवळ आहे तिच्याशी बोलू सुद्धा शकत नाहीये मी समजू शकते. मलाही तुमच्याशी बोलायचं असतं, तुमच्या अवतीभोवती राहायचं असतं, पण तुम्ही एवढे व्यापात आहात तर मला समजून घ्यायलाच पाहिजे ना. पण मला खूप काळजी वाटते. कसली? दादाचा तुमच्याबद्दलचा राग अजूनही गेला नसणार आहे. तो कधीही काहीही करू शकतो. तू काळजी करू नकोस, काही होणार नाही मला. ज्याच्या डोक्यावर साक्षात भगवंताचा हात आहे त्याला कोण कशाला काय करेल. आणि असंही तुझं प्रेम आहे ना माझ्यासोबत, मग मला कोणी हात लावणार नाही. तू नकोस काळजी करू. जित अरे काय करते? ती भाजी तिकडे मंडपात माणसं बोलावत्यात, काय कमी जास्त बघायचं. इकडे पोरी बघत बसलाय वे. नाही. अरे अशानेच तुझं लग्न होईना. दिवस सुधारणार आहे काय माहित. काम करा काम. जिथे अरे जिथे काय तुला कधीच बसणं त्या मंडपात हाका मारतोय, तुझं लक्ष कुठं आहे? हा, लक्ष कुठं आहे? ती काय आता बघा, ही भाजी किती राहिली ना भात किती राहिलाय, ती काय करू आता मी? अरे एवढंच भात, मग भाजी पण संपली. मग अरे अजून 2 पंक्ती उठायच्या बाकी आहेत तिकडं. 2 पंक्ती? हा. लोक बघितलं किती आले ती जेवायला. 2 पंक्ती म्हणा, मला तर वाटते 3-4 पंक्ती तर असंच होतील. कसं करायचं? ए तिथे भाजी टाकायचं. भाजी अरे काय लावलंय तुम्ही दोघांनी? काम धंदा सोडून टाइमपास कसला करताय? आणि सरपंच तुम्ही सुद्धा ह्या जित्याच्या नादाला लागले. तिकडे वाऱ्यावर सोडलाय परपंच, आणि हिथं काय लावलंय सरपंच? हा, बायको बसून तिथं मंडपात खाते भात आणि तुम्ही करताय काम खायचं लात. अहो, पोरी काय बघत बसलाय? काय काय बोलतोयस काय तू हे? अरे माझं वय काय, तू बोलतोय काय? नाही तसं नाही, पण तुम्ही इथं काय टाइमपास करत बसलाय? तिथं मंडपात किती कामं पडल्यात. हा, आणि ए तू काय माझं तोंड बघतो, कानात वारा गेल्या आणि भर की भाजी, भर की त्यात वत की भाजी बादलीत. अरे कुठून टाकू भाजी तुला? अरे बघ इथं भाजी किती उरली, भात किती उरलाय. भाजी टाकन भातात जी येईल ती मला तेच सांगते. बघ किती उरलंय ती. अयो बॉस, खरंच की भात संपलाय. मग? आता काय करायचं? काय करायचं? काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? आपणकडे जायचं, पैसे घ्यायचे, बाजारमध्ये जाऊन सामान आणायचं, आचार्याला द्यायचं, आचार्य फाटकन बनवून देतोय. सगळं संपलं म्हणून काय लोकांना उपाशी घरी पाठवतो काय? चला 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 जाऊ चला. नाही कोणाला उपाशी पाठवायचे. अरे मी आहे की काय, किती पाहिजे पैसे सांगा मला पटकन सांगा. तू देणार आहे? आपणकडनं घ्यावे लागतील ना, आपणकडनं घेऊ. चला 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 जाऊ. आप्पा काय नाही, तुम्ही इथं गप्पा मारत बसल्या. त्या मांडवात कोण बघणार? की लोकांनी जेवण वाढत नाहीत. लवकर चला. आप्पा बरं झालं तुम्ही आलो. अहो ही बघा की, अहो सगळं जेवण संपलं. काय करायचं? लोक आता काय उपाशी पाठवायचे का मला सांगा बरं. संपलं? समजा जेवण संपलं? कसं काय संपलं? कसं काय म्हणजे? ही लोक कवा नाही मिळल्या खायला लागल्या, दोनदा खात्यात येत. आप्पा सरपंच, तुम्हाला मी सांगत होतो की नाही, या गावातली माणसं लय आदर्शी आहेत, 2-2दा जेवतील म्हणून. एक काम करा, तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही जाऊन राशन आणतो आणि स्वयंपाक बनवून घेतो आचार्याकडून अजून. हा ए माझ्याकडे ते पैसे समजे, पैसे संपले माझ्याकडचे. आणि आता जेवण बनवायला घेतलं ना, उद्याची सकाळ होईल. ते बघा तुमचं तुम्ही काय ते. थोडा भात मला मिळू दे. ऐका